साबुदाण्याची खिचडी खाऊन झालं तर आम्ही परतो. मी म्हटलं चला आज एकादशीचा उपवास आहे, काहीतरी वेगळाच बनवतं. सर्वात आधी साबुदाणा घेतली, त्या एक पॅनमध्ये त्याला चांगली भाजायला लागली. भाजून चांगल्या प्रकारे त्याला गरम करून टाकली, कारण की साबुदाण्याचं मला बनवायचं होतं पीठ. मग मी शेंगदाणे पण घेतली, त्याला एका ताटामध्ये काढून घेतली. काढून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये ते शेंगदाणे पण टाकली. शेंगदाण्यालाही भाजून घेतली आणि वारंवार माझी मुलगी ही हात टाकत होती का मम्मी पहा किती छान. मग ती पण कामामध्ये हात लावायला लागली का मम्मी मी शेंगदाणे भाजते, तोपर्यंत तू साबुदाण्याचं पीठ बनवून घे. मी मिक्सरमध्ये साबुदाण्याचं पीठ बनवली. मग त्याच्यानंतर शेंगदाण्याला पण त्याचं मिक्सरमध्ये त्याला पिसून घेतली. पिसून घेतल्यानंतर दोघांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतली आणि एकाकडे आलू पण मांडून दिली. आलू नाही 10 तरी मी आलू कुकरमध्ये चढून टाकली आणि याला आहे ना शेंगदाण्याला आणि साबुदाण्याच्या मिक्सला चांगली मिसळून टाकली आणि थोडं सांबार टाकली, त्याला पण मिक्स करून आणि तिथं हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं वगैरे टाकून त्याला आहे ना एकत्र चांगलं मिक्स करून घेतली. मग आलू शिजून झाले. आलू शिजून झाल्यानंतर आलूचं पण मी चांगले किसून टाकली, कारण की मला बनवायचे ते साबुदाण्याची कटलेट. तर या तिघांना मी चांगले मिक्स करत होती. साबुदाणा, शेंगदाणे आणि मिरची आणि सांबार यांना चांगल्या प्रकारे फेटून घेतली आणि मग आलू शिजल्यानंतर आलूची किस करून घेतली. किस केल्यानंतर त्याला आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतली, कारण की शिजलेले आलू होते, त्यामुळे गरम होते. गरम असल्यामुळे ते आपण आहे ना किसूनच टाकावे, कच्चे आलू टाकायचा नाही. झाल्यानंतर त्यांना एकजूट करून टाकली. एकजूट चांगली त्यांचं जसं आपण पिठाचा गोळा बनवतो तसं पिठाचा गोळा बनवून टाकली. आणि जसं आपण पराठे बनवलं तर पराठे पण बनतात याचे. पराठे मी आता बनवली नाही, कारण की मी म्हटलं चला आता कटलेटच बनवून टाकते. तर मी छानपैकी गोळा झाला. गोळ्याला छान तेल लावून थोड्या वेळ ठेवून दिली. थोड्या ठेवल्यानंतर कटलेट बनवून तयार झाले आमचे. एक एक कटलेट बनवून मी अलग अलग एका ताटामध्ये ठेवायला लागली. मुली म्हटले का मम्मी का पेशला? मी म्हटलं चला एकादशीने तर आपण वेगळं काय बनवू. म्हणून मी कटलेट आहे ना तेलामध्ये चांगला तेल गरम केल्यानंतर कटलेट टाकले. कटलेटला जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे फिरवतच तेलामध्ये चांगलं त्याला फिरवत राहायचं जोपर्यंत ते ब्राऊन होते, कारण की आपण असे ठेवलं तर कच्चे पण राहतात. म्हणून त्याला वारंवार असं फिरवतं. पहा ना किती छान ब्राऊन होतपर्यंत मी त्याला फिरवत आहे. थोडा वेळ लागते, पण आपल्याला जर खायचं असेल तर चांगल्या प्रकारे त्याला परतून घ्यायचं. परतून झाल्यावर पहा ना किती छान आणि एकदम